क्रमांक 196, पेज क्रमांक 139। अध्यक्ष महोदय, मी ज्या विषयावर बोलणार आहे ते अतिशय भयानक अशी गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत आणि या रुग्णालयामध्ये कुणी श्रीमंताची लोक तिथे जात नाही अध्यक्ष महोदय, फक्त ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची अशी लोक तिथे जात असतात। अच्छा महोदय, ही गोष्ट बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं की सरकारवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे का, आणि सरकार हे सामान्य लोकांच्या नावावर कुठेतरी भ्रष्टाचार करून स्वतः खिशे भरती का काय, असाही दुर्दैवाने असा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडतो। अध्यक्ष महोदय, राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा सुळसुळाट झाला आहे असं दिसतंय। कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालय नागपूर, अंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण विद्यालय, वर्धा सामान्य रुग्णालय, इथं काही बनावट औषधं तिथं अध्यक्ष महोदय सापडली। या बनावट औषधामध्ये काय असतं तर जे मुख्य घटक आहे ज्याला आपण एपीआय म्हणतो तोच घटक गायब असतो। जसं अध्यक्ष महोदय, अजितदादांची पार्टी आहे, अजितदादा त्या पार्टीमध्ये नसतील तर पार्टीचं कसं होईल, एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीत नसतील तर कसं होईल, असं औषधामध्ये सुद्धा एपीआय असतो, एक महत्त्वपूर्ण घटक असतो। आणि तो महत्त्वपूर्ण घटक नसेल तर अध्यक्ष महोदय महत्त्वाचा विषय, अध्यक्ष महोदय, तो घटक नसेल तर औषध ज्याच्यासाठी केलं गेलं, औषध ज्याच्यासाठी केलं गेलं, ज्याच्यासाठी वापरलं गेलं, अध्यक्ष महोदय, अहो मी काय चुकीचं बोललोय का? हे दोन मोठे नेते त्या पक्षातला असं आम्ही म्हणतोय, म्हणजे ज्याला आपण एपीआय म्हणतो, जे मेन घटक आहे त्या पक्षाचे। अध्यक्ष महोदय, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये रिसेप्ट 500, घसा नाकाचे इन्फेक्शन, लंगचे इन्फेक्शन, याच्यासाठी एक अँटीबायोटिकची गोळी दिली जाते। याच्यामध्ये कायप्रोफ्लॉक्सिन हा जो एपीआय तोच गायब आहे, म्हणजे सगळ्यात महागडा जो एपीआय असतो तो त्यातून गायब आहे। नागपूरमध्ये म्हणजे आपल्या या शहरामध्ये रिक्लेव 625 नाक कान घसा याच्यासाठी जे औषध दिलं जातं अँटीबायोटिक, त्या औषधामधून एम्नोलॉक्सिन हे जे एपीआय आहे ते अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये गायब आहे। अध्यक्ष महोदय, म्हणजे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तिथं असणाऱ्या पेशंटला फायदा होऊ शकतो तोच घटक जर या औषधामध्ये असेल आणि तो महाग असतो तर मग याचा फायदा तिथं असणाऱ्या पेशंटला कसं होईल? आणि समजा ती गोळी जर समजा 10 रुपयाला असेल आणि हे मोठे घटक त्याच्यामध्ये नसतील तर त्याची किंमत 1 रुपयापेक्षा खाली अध्यक्ष महोदय येऊ शकते। अध्यक्ष महोदय,